नमस्कार, मी मृणाली प्रणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट. राज्यात हवामानाचा लपंडाव सुरू. पुढील 72 तास धोक्याचे. महाराष्ट्रात उष्णतेचा येलो अलर्ट. अकोल्यात उष्माघाताने मृत्यू. मालवाहू ऑटोत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह. अकोल्यात तापमानाचा पारा 44°C. पुढचं राजकारण तरुणांच्या हाती. आदित्य ठाकरे कार्याध्यक्षपद चर्चेवर. संजय राऊतांचं वक्तव्य. मुंबई पालिका निवडणुकीत आदित्य ठाकरेंचं योग्य काम असल्याचं स्पष्टीकरण. डॉलरची किंमत घसरल्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ. 24 कॅरेट सोन्याची किंमत 1420 रुपये प्रतितोळा. अक्षय तृतीयाच्या तोंडावर सोनं महागलं. मध्य प्रदेशच्या छत्तरपूरमध्ये उच्च दाब असलेल्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने रूम बॉयचा मृत्यू. माकडाला लोखंडी रॉडनं पळवून लावताना घडली घटना. दौंड पाटसमध्ये लोखंडी पाईपनं मारहाण करून तरुणाचा खून. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. घरगुती कारणावरून झालेल्या वादातून घडली घटना. भोंदूसह पत्नी कल्पना खरातच्या अडचणीत वाढ. राष्ट्रीयकृत बँकेत असणाऱ्या खात्यांची पोलिसांकडून चौकशी. जमीन खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल. बीडच्या आष्टीमध्ये महावितरणच्या स्टेशनमध्ये शॉर्ट सर्किट. शेजारील घरांनाही आगीचा फटका. परिसरातील साहित्य जळून खाक. पुण्यात नराधमाचा हैवानपणा. आंब्याचं आमिष दाखवून 2.5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार. 47 वर्षीय नराधमाला बेड्या. बेळगाव हुक्केरी तालुक्यामध्ये सैराटची पुनरावृत्ती. अन्य जातीतील प्रियकरासोबत पळून गेल्यानं बहिणीला ठार मारलं. काका आणि भाऊजीच्या मदतीनं भावानं बहिणीला विष पाजून संपवलं. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.